आज काही वृत्तवाहिन्यांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये अस्वस्थता आणि 22 आमदार हे पवार साहेबांना भेटल्याच्या संदर्भामध्ये वृत्त दाखवण्यात आलं आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणून ते दाखवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये या आमदारांनी पवार साहेबांच्याकडे तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली असा हास्यास्पद पद्धतीचा दावा त्याच्यामध्ये करण्यात आला आणि त्यामुळं अशा पद्धतीची बातमी एका चॅनलवर लागल्यानंतर साहजिकच इतर चॅनल्सनी सुद्धा काही ठिकाणी ती बातमी दाखवली आणि ते त्या पद्धतीचं महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि चुकीचा मेसेज जातो। आज या ठिकाणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री असलेले विद्यमान आमदार संजयजी बनसोडे साहेब आज मुंबईत होते, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी आवर्जून बोलवलं आणि पवार साहेबांच्या तब्येतीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरता कुणी आपल्यापैकी कोण भेटलं होतं का अशा पद्धतीची विचारणा सर्वच आमदारांना तुम्ही जरा चेक करून बघा म्हणून आम्ही सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांशी विचारलं। कुणीही आमदार एकही आमदार पवार साहेबांना भेटलेला नाही। फक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब पूर्वनियोजित 20 दिवस अगोदर मागितलेल्या वेळेप्रमाणे त्यांना वेळ मिळाल्यानंतर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या करता विचारपूस करण्याच्या करता भेटले आणि असं असताना सातत्यानं या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत सूत्रांचा हवाला देऊन त्या ठिकाणी सांगितल्या जातात। आम्हाला समजत नाही ते काही सूत्र जे आहेत आमच्या पक्षामध्ये पगारीवर पेरले असावेत असा आमचा त्या ठिकाणी संशय आहे आणि त्यांना काहीच नाही मिळालं तर पगार मिळणार नाही आणि म्हणून करता सातत्यानं 1-2 दिवसाला 4 दिवसाला काहीतरी बातमी पेरणं आणि त्याच्यातून आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून एक प्रकारे चर्चा सातत्यानं ती घडत राहणं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, सत्ताधारी पक्षातले आमदार विरोधी पक्षामध्ये जाऊन बसतील अशा पद्धतीची बातमी लावणं एक तार्किकदृष्ट्या सुद्धा ते पटत नाही। नंबर 1, आज विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमदारांचा त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे सत्ताधारी पक्षामध्ये असल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये विकास कामांच्या दृष्टिकोनातून कामं करता येतात। ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकाऱ्यांच्याकडे असलेली सर्वसामान्य माणसाची कामं करण्याच्या करता सत्तेमध्ये असलेल्या आमदारांचा प्रभाव आणि सत्तेमध्ये नसलेल्या आमदाराचा प्रभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि लोकांमधून निवडून आलेल्या जनतेमधून निवडून आलेल्या त्या लोकप्रतिनिधीला याची पूर्ण कल्पना असते की सत्तेत असल्यानंतर कामं होण्याचा परिणाम जो आहे किंवा कामं होण्याचा वेग जो आहे हा वेगळ्या पद्धतीने असतो। बऱ्याच वेळेला विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमदारांचा स्थानिक लेवलचा तहसीलदार स्थानिक लेवलचा PI सुद्धा एखाद्या सामान्य माणसाचं काम सांगितल्यानंतर तेवढं गांभीर्याने घेत नाही, परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं गांभीर्याने घ्यावंच लागतं, नाहीतर त्याला भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते आणि हे सगळं अशा पद्धतीचं तुम्हाला आम्हाला सगळ्याला ही बाब पटत असताना एखाद्या न्यूज चॅनलनी किंवा काही न्यूज चॅनलनी 22 आमदार तुतारीच्या संपर्कात किंवा पवार साहेबांना भेटले अशा पद्धतीचं बातमी प्रकाश त्या ठिकाणी दाखवणं हे गैर आहे। त्यामुळं आपल्या समोर या ठिकाणी विनंती करण्याच्या करता ही आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली की या संदर्भामध्ये आपल्याकडे कुठले आमदार भेटल्याचं काही फुटेज आहे का, कुठल्या आमदारांनी तशा पद्धतीचं आपल्यासमोर कुठलं वक्तव्य केलंय का, कुठं एखादा पत्रव्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये कुठं आपल्याला काय आढळलंय का, त्या ठिकाणी कुठली सोशल मीडियावर अंधुक अशी सूचित करणारी तरी कुठली पोस्ट कुठल्या आमदारांच्याकडनं झाली आहे का आणि असं काहीच झालेलं नसताना वारंवार आमच्या पक्षाच्या संदर्भात या पद्धतीच्या बातम्या येणं त्यातून गैरसमज निर्माण होतात आणि आमदारांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांच्यात विचारणा होते की बाबा तुम्ही भेटला होता का, तुम्ही भेटला होता का, असाच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं कृपया करून अशा पद्धतीच्या पुराव्याशिवाय किंवा आपल्याकडे एखादं फुटेज असल्याशिवाय अशा बातम्या आपण लावू नयेत ही विनंती करण्याच्या करता ही खरी आजची प्रेस आहे। आज निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांचा आज आमच्याकडे प्रवेश झाला आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याही लक्षात आलं असेल
की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या करता अनेक मान्यवर आमच्याकडे उत्सुक आहेत. मध्यंतरीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हे देखील सांगितलं होतं की तुतारीचा एखादा आमदार सोडला तर बाकी सर्व आमदार जे आहेत, आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला होता रोहित पवारांसकट असं म्हटलेलं होतं. कारण अजितदादा हयात असताना रोहित पवार हे सातत्यानं अजितदादांना या तुमच्याबरोबर सोबत घ्या अशा पद्धतीची विनंती करत होते, आणि त्याचबरोबर मंत्रिपदाची सुद्धा अपेक्षा करत होते. त्यामुळं त्यांनी जे काही पेरलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करण्याच्या करता, आमच्या पक्षाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या करता, तर रोहित पवार जर अशा पद्धतीनं बातम्या पेरत असतील, काही सूत्रांच्या हवाल्यानं म्हणून त्यांचीच माणसं मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीची काही बातम्या पेरत असतील तर ते गैर आहे. त्यांनाही चांगलं माहीत आहे की त्यांच्या पक्षाचे आमदार, त्यांच्या पक्षाचे खासदार हे निश्चितपणे अजितदादा हयात असताना आणि आजही हे घड्याळामध्ये प्रवेश करण्याच्या करता उत्सुक होते. त्यानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू केली गेली. विलिनीकरणाच्या चर्चा ही सातत्यानं तेवत राहावी आणि त्यांच्या आमदारांना आणि त्यांच्या खासदारांना एकदा विलिनीकरण झालं की आपण सत्तेतच जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही वेगळा विचार काही करू नका, आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचारामध्ये कुठला बदल होऊ नये याच्याकरता कसं पवार कुटुंब एकत्र आहे, कसं एका विचारानं चालतं हे दाखवण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केला गेला. आज सुद्धा जी काही प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांच्यामध्ये चर्चा जी आज बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं कौतुक आपल्याला ऐकायला मिळालं, आणि ते कशासाठी आहे. आता तिथं वर डायरेक्ट थेट आपला डायलॉग चालू आहे. इकडं आपलं विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे, आता डायलॉग थेट चालू आहे. नंबर 1शी नंबर 2शीच आता बोलणं चाललेलं आहे. लवकरच तो निर्णय होणार आहे, आणि तो एकदा निर्णय झाला की मग आपल्याला याची गरज नाही, आपलं आपलं स्वतंत्र म्हणून आपण त्यांच्यासोबतच असणार आहोत किंवा आपण सरकारमध्ये असणार आहोत असं म्हणून पुन्हा आमदारांना अजून कन्फ्यूज करायचं, त्यांच्या तुतारीच्या पुन्हा त्या खासदारांना कन्फ्यूज करायचं, आणि ते कसे निसटणार नाहीत याच्याकरता नवीन नवीन स्ट्रॅटेजी करायची. अशा पद्धतीचा हा सगळा रणनीतीचा भाग आहे. कृपया करून सूत्रांच्या हवाल्यानं या बातम्या निश्चितपणे आपल्याला द्यायचा अधिकार आहे, परंतु त्या बातम्या देत असताना किमान सूत्र ती विश्वासार्ह आहेत का, आणि त्या बातम्या दाखवण्यायोग्य जर असतील तर किमान आमच्याबरोबर त्याच्या आपण विचारविनिमय करून किंवा आमचाही त्या ठिकाणी मत घेऊन आपण तशा पद्धतीच्या बातम्या दाखवाव्यात अशी विनंती करण्याकरता आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. सर, दोन प्रश्न आहेत. एक तर की तुमच्या पक्षाकडून तुमच्या पक्षाच्या आमदारांना असं सांगण्यात येणार आहे का, आलेलं आहे का की शरद पवारांना भेटायचं नाही, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर सुनील तटकरे भेटू शकतात, प्रफुल्ल पटेल सुद्धा भेटू शकतात, तर इतर आमदार का नाही भेटू शकतात? आमच्या कुठल्याही आमदारांना कुणालाही भेटायला जावा किंवा जाऊ नका अशा कुठल्याच सूचना नाही, आणि तसं असायचं कारण नाही. ते विद्यमान आमदार सन्माननीय आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जर वाटत असेल तर ते मुख्यमंत्र्यांना भेटतील, त्यांना वाटलं तर ते कुठल्या तरी मंत्र्यांना, केंद्रीय मंत्र्यांना, इतर नेत्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना, काही वेळेला लग्न समारंभ, काही वेळेला व्यक्तिगत समारंभ, कुठल्याही कारणानं वेगवेगळ्या पक्षाचे आमदार किंवा विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे नेते एकत्र येऊ शकतात. त्याच्याबद्दल महाराष्ट्राची तर आपली अतिशय संस्कृती चांगली आहे. आपण राजकीय विरोधापुरतं विरोध करतो, इतर वेळेला आपण राजकारणमध्ये आणत नाही, ही 100% खरं आहे. परंतु ज्या पद्धतीनं जे नॅरेटिव्ह सेट करण्याच्या करता म्हणून बातम्या पेरल्या जातात, ते नॅरेटिव्ह जे आहे त्या नॅरेटिव्हचा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनोबलावर त्याचा परिणाम होतो, आणि नेमका तोच उद्देश आमच्या विरोधकांना साध्य करायचा आहे, आणि तो साध्य करण्याच्या करता खोट्या बातम्यांचा आधार घेणं हे चुकीचं आहे. याच्याकरता म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलवलं. कुठल्याही आमदारांना कुठेही कुणालाही भेटण्याच्या करता अटकाव असण्याचं काही कारण नाही. बेसिकली तुम्ही असं वारंवार सांगताय की हे नरेटिव्ह फेक हे करण्याचा पेरायचा करताय, कोणावर तुमचा संशय आहे? तुम्ही वारंवार आणखीन एक स्टेटमेंट जाऊन दिलं की काहींना पगार मिळतो, काही हे मिळतं, तसं मिळतं. डू यू वॉन्ट टू अलेज की पत्रकार हे अशा पद्धतीने हे करताय? नो 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 नो. मग एक मिनिट मी काय म्हणतो, सूत्र
सूत्र कोण आहे? सूत्र हे सूत्रांच्या हवालाने देऊन तुम्ही आमच्यावर क्लॅरिफाय करताय. नाही नाही नाही. त्या क्लॅरिफाय करा ते. बरं ठीक आहे ना, पुढचा प्रश्न. नाही, नाही, हे एक मिनिट, हा प्रश्न पूर्ण नाही, करतो ना. हा तुम्ही फंडामेंटली मेजर तुम्ही आता बोललेला आहे. तेच बोलू द्या ना. हा बोला मग. सूत्र मी काय म्हटलं होतं की सूत्र जे आहेत म्हणजे कोण असणार आहेत, तर ते काही कार्यकर्ते असू शकतात, त्या ठिकाणचे वावरणारे काही मंडळी असू शकतात, तर त्यांच्या हवाल्यानं सूत्र म्हणजे काही पत्रकार हा सूत्र नाही ना, तोच माहिती घेतो ना कोणाकडनं तरी. समजा उमेश पाटलांनी तुम्हाला काहीतरी गोपनीय माहिती दिली, तर तुमच्यासाठीचं उमेश पाटलाचं नाव न घेता उमेश पाटील हे सूत्र आहे, तो एक कार्यकर्ता आहे. अशा पद्धतीचं ते आहे. त्यामुळं अर्थाचा अनर्थ व्हायला नको, हा एक प्रश्न होता. दुसरा कुठला प्रश्न तो दुसरा विचार. मला प्रश्न पाहिजे होता की तुम्ही वारंवार असं म्हणताय की आम्हाला कोणी म्हणजे जर आलोकभाई प्रश्न विचारला तसं आम्ही कोणावर बंदी घातलेली नाही. पवार साहेबांना कोणी जाऊन भेटू शकतं, तुमचे मोठे नेते भेटले जातात बघा. मग मुळात ही क्लॅरिफिकेशन द्यायची वेळ आली कशाला? पण बातमी मग असं तुमच्या आमदारांवर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही अस्वस्थ का होता? आमदार आहेत तिथं समोर. सरकारमध्ये तुमचे आमदार आहेत, तुम्ही ऑपोजिशन मध्ये जॉईन होतील म्हणजे कॉन्ट्रडिक्शनच आहे ना. आणि तेच तुम्ही येऊन आम्हाला सांगतात की अशा पद्धतीने सूत्रांतर्फे बातमी फिरवली जाते, त्याच्यात कन्फ्युजन होईल. म्हणजे एवढे तुमच्या आमदारांवर अविश्वास दाखवताय ना तुम्ही. हे पहा, आमदारांवर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही. एखादं आज न्यूज चॅनल जे आहे ते आज महाराष्ट्राच्या 14 कोटी लोक आज टीव्हीवरच्या बातम्या पाहत असतात. जर एकतर्फी त्या ठिकाणी बातमी जर त्यांच्या कानावर पडली आणि पाहायला मिळाली आणि त्या बाबतीमध्ये जर खुलासे नाही झाले, तर लोकांना ते खरं वाटू शकतं. आणि याच्याकरता त्या ठिकाणी आम्हाला क्लॅरिफाय करावं लागेल, ते सांगावं लागेल. टीव्हीवरची आलेली बातमी प्रत्येक वेळेला आपण सर्वसामान्य लोक काही टीव्हीवर आलेल्या बातमीला काय याच्या संदर्भातला तुमचा पुरावा आहे असं विचारत नाही. आणि म्हणून करता आज सर्व न्यूज चॅनलची आपल्यासारख्या मीडियाची विश्वासार्हता आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली आहे. आणि त्या विश्वासार्हतेचं संदर्भानं जर एखादी अशा पद्धतीची चुकीची बातमी आली तर ती क्लॅरिफाय केली तर आपण तेही दाखवता. स्पष्टपणे म्हणताय की विलिनीकरणाचा हा सगळा विषय संपला आहे आणि असं काही चर्चा वगैरे काही झालेली नाही. याकडे कशा प्रकारे बघताय? तुम्ही विलिनीकरण ते म्हणतच नाहीये. आतापर्यंत शशिकांत शिंदे, आतापर्यंत जयंतराव पाटील साहेब आणि आतापर्यंत रोहित पवार त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादांचा अंत्यविधी झाला नव्हता तेव्हापासून अजितदादांनी कशा पद्धतीने विलिनीकरणाची चर्चा केली होती, काय टर्म्सवरती झाली होती, कुठं कुठं त्या बैठका झाल्या होत्या, त्या बैठकीचे कुठेतरी एकत्र भेटलेल्याचे सगळे फुटेज कसे बाहेर पाठवले जात होते, कुणाला त्या ठिकाणी मंत्री केलं जाणार होतं, महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष कुणाला केलं जाणार होतं, जवान खासदार अमोल कोल्हेंचं नाव सुद्धा त्यांनी काही ठिकाणी सांगितलं होतं. आणि इथपर्यंत सगळा पुढेला विषय गेलेला असताना मग तुम्ही आता नाही कसं म्हणताय? असं सांगितलं जात होतं. मुद्दा हा आहे की आज रोजी जेव्हा परवाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ज्या वेळेला आम्ही हा सगळा प्रस्ताव जो आहे विलिनीकरणाचा असा कुठलाही प्रस्ताव नाही, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर आपल्याला निश्चितपणे उत्तर मिळेलच, परंतु विलिनीकरणाच्या संदर्भानं सातत्यानं चर्चा करण्याचा उद्देश काय हे आम्हाला सांगायचं. पण सर, मग विलिनीकरणाची चर्चा नव्हती तेव्हा अजितदादा हयात असताना सुद्धा प्रशांत जगताप यांनी मग काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश का केला होता? तो प्रशांत जगतापांना प्रश्न विचारा ना. त्यांनी एक्सप्लेन केलं होतं विलिनीकरण चालू आहे, त्याची चर्चा चालू आहे, म्हणून मी 26 वर्ष असलेल्या माझा पक्ष सोडतोय असं प्रशांत जगताप हे अजितदादा यांच्या हयातीत त्यांनी पक्ष सोडला. स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची विश्वासार्हता आम्ही 100% ते बोलतायत ते खरंच आहे असं समजण्याचं काय कारण? तुम्ही आणखीन एक महत्वाचं स्टेटमेंट केलं, थोडं जरा आमचं अज्ञान दूर केलं तर बरोबर होईल. तुम्ही असं मगाशी म्हणताना म्हणून गेला की हा जसा एक झाला तसं पवार साहेब आता ते मोदींचं कौतुक करतायत, म्हणजे बहुतेक त्यांची डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय पीएमओ कडनं तुमच्या सोर्सेस तुम्हाला कळवलंय का ते म्हणजे तिकडनं करणार आणि मग ते बॅलन्सिंग ऍक्ट करून ते म्हणजे सत्तेबरोबर राहणार, तुमच्याबरोबर येणार नाही, म्हणजे हे नवीन कळतं. म्हणजे थोडं जरा 8 दिवसापूर्वी ऐका, 8 दिवसापूर्वी ज्या वेळेला मोदी साहेबांनी बचतीचं आवाहन केलं, मग त्यांनी प्रश्न विचारले उलटे. ते विरोधी पक्षाला निश्चितपणे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्येष्ठ त्या ठिकाणी आज संसदेमधले नेते आहेत, त्यांच्या प्रश्नांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची देशभरामध्ये दखल घेतली जाणार. 5 राज्यांमधल्या निवडणुका होत्या तोपर्यंत या संदर्भातलं आवाहन का केलं गेलं नाही, नेमकं निवडणुका संपल्यावरच का केलं गेलं, अशा अनेक अर्थाने त्यांनी प्रश्न विचारले. निश्चितपणे त्यांना तो प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
आणि आता ज्या वेळेला आम्ही विलिनीकरणाचा मुद्दा फोडूनच काढला आणि त्याच्या संदर्भामध्ये अगदी स्पष्टपणे आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका जी आहे ती आपल्यासमोर मांडली आणि ती अधोरेखित केली. त्याच्यानंतर आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की विलिनीकरण होणारच नाही, ती चर्चा आता थांबलेली आहे, त्याच्यावर काही कुणी आता बोलणार नाही. मग आता नवीन त्या ठिकाणी आमदार टिकले पाहिजेत आणि खासदार टिकले पाहिजेत. कारण आमदार आणि खासदार त्यांचे, मी जे सांगितलं तुम्हाला परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, की त्या आमदार आणि खासदार हे त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत. तुतारीचे आमदार आणि खासदार, एक खासदार सोडला आणि एक आमदार सोडला तर बाकीचे सगळे त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, चर्चा करत होते. परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांचं वय, मुळातच आमचा तो पहिला पक्ष, आणि पुन्हा त्या ठिकाणी आज ते विरोधात आहेत आणि त्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं आपण मुवमेंट करणं हे बरं दिसत नाही. आणि याकरता म्हणून त्या दिशेने कधीही प्रयत्न झाले नव्हते. परंतु आमच्या बाबतीमध्ये आमच्याच आमदार अस्वस्थ आहेत सत्तेमध्ये असलेले, अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे आम्हाला हे बोलणं शेवटी भाग माझा पडलं. पवार साहेबांचा स्पेसिफिक प्रश्न होता, हे तुम्ही परत रिपीट करताय. तुम्ही बोलताना असं बोलून गेला की हे चालू असताना पवार साहेबांनी आता तिकडे मोदींचं कौतुक केलं, म्हणजे पॅरलली ते त्यांच्याबरोबर संगनमत करून मग ते कसे वेटेज देणार, मग ते सत्तेच्या संजयजी, उमेश हे थोडं कळलं नाहीये. पवार हे पहा, साहेबांची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत हे आपल्याला माहित आहे. देशाच्या पंतप्रधान मान्य आहे ना, ते भारतीय देशाचे पंतप्रधान आहे. ऐका हो, मुळात असं आहे की ते आज विरोधात आहेत पवार साहेब, सत्तेमध्ये नाही आहेत. त्यांनी 8 दिवसापूर्वी पंतप्रधानांवर टीका केली आणि आज ते कौतुक करतायत पंतप्रधानांचं. विषय काय माहिती काही पण असू द्या, कौतुक करतायत. ऐका, कौतुक करतायत ते एक प्रकारे, साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत, एक प्रकारे मेसेजिंग आहेत. आणि त्या पद्धतीचं पुन्हा अंतर्गत बैठकीमध्ये खासदारांना आमदारांना सांगायचं की आमचा तिथं डायलॉग चालू आहे, तुम्ही थोडे दिवस शांत राहा, मी जे काय करायचं ते बरोबर करतो. कारण त्यांच्याच पक्षाचे आमदार अस्वस्थ आहेत, ते कधीही बाहेर पडू शकतात. तुमचा रोहित पवारांच्यावर प्रेसच्या काही भागानंतर होता. सुरुवातीला तुमचं एक वाक्य असं होतं, आमच्यातलेच काही माघारी सूत्र. आमच्यातले नाही. एक्झॅक्ट. परत एकदा काढून टाका. मी परत ते सांगतोय, तुम्ही direct हे करता आणि पर्यायी तुम्ही पत्रकारांवर येताय तुम्ही. नाही हो संजयजी, ऐका संजयजी तुम्ही कारण नसताना तुमच्यातले तरी म्हणा, इतकं कोण हे आहे? बघा, मी असं म्हणालो की काही जे सूत्र त्यांनी पेरलेले आहेत त्यांना काही पगार दिला जातोय का? म्हणजे तुमच्या पक्षाचे एक लक्षात नावं. एक मिनिट, तुम्ही जात ना सत्ते आणि पेरलेले ते कसं ते कुठल्या आम्ही हे पहा, ते कोण आहेत ते सूत्र माहिती पुरवणारे, आम्ही शोधू, तुम्ही शोधा. आम्हाला शोधायची गरज नाही. एक्झॅक्टली. ज्यांनी बातम्या क्लॅरिफिकेशन देत आहे. ठीक आहे. पक्ष कुठली पद्धत? काल बैठक बोलवलीच नव्हती. काल बैठक बोलवलेलीच नव्हती. आजची 5:30ची बैठकीची सूचना गेलेली होती. संजय बनसोडे नाही माहिती. नाही अजिबात लिस्ट बघितली आम्ही. असं काय करताय? साहेब लिस्ट बघितली. आमदारांची येणाऱ्या मंगळवारी बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळं काल आणि आज बैठक अजिबात आयोजित केलेली नव्हती. नाही, उमेश पाटील तोच पुन्हा मी प्रश्न आमदारच आहे ना. की 29 एप्रिलला पत्र गेलेलं होतं, आज जवळपास 20 मे आहे. क्लिरिकल मिस्टेक आहे, मान्य केलं. 11 मेच्या रात्री 1:30 वाजताचं. आज 20 मे आहे, तब्बल 11 दिवस झाले. निवडणूक आयोगापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपर्क होत नाहीये का? काय तांत्रिक अडचणी आहेत? 29 तारखेचं पत्र, 16 तारखेचं पत्र, 10 तारखेचं पत्र, या सगळ्या पत्रावर एवढं तुम्ही लक्ष ठेवू नका. योग्य वेळी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा या बाबतीमध्ये निर्णय घेतील. त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांची बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्या संदर्भातले आवश्यक ते निर्णय जे पूर्वी आम्ही प्रेसमध्ये सांगितलं ते होतील आणि तुम्हाला ते सगळ्यांना कळवलं जाईल. परत सूत्रांकडनं बातमी येऊ नये म्हणून ते सुधारित पत्र गेलं. आता काय होईल, तेवढं सांगा ना. आता सूत्रांकडनं बातमी परत तुम्ही खुलासा देणार. प्रेस त्यापेक्षा कॉन्फरन्स, फक्त सांगा, तुम्ही संजयजी, बोलता, सुधारित पत्र जाणार आहे. ते गेलं की नाही? जाणार आहे सांगितलं. मग गेलं विचारतो. आम्ही सांगू ना, गेल्यानंतर तुम्हाला त्याची कॉपी देऊ. त्या तुम्हाला विचारून द्यायचं का? परत तुम्ही आमच्यावर तसंच नाही. सांगणार ना. Exactly. परंतु त्या बरं, धन्यवाद.